श्लोक 30. आत्मसाधन करण्याला देह हा साधक आहे, पण तोच विषय भोगामुळे बाधक होतो असे जाणून मी निश्चयाने वैराग्यच धारण केले. त्या वैराग्याच्या बळाने आणि गुरुकृपा वचनाच्या सहाय्याने विषयांची आणि इंद्रियांची ताटातूट करून सोडली. जीवाने जो अविद्येचा अंगीकार करावा तोच ती अविद्या ह्या नावाने म्हणजे मी मुळी विद्यमानच नाही असे म्हणत हे मी अनुभवाने ओळखले. अशा प्रकारे मिथ्यात्वाने अविद्या नाहीशी झाल्यामुळे चित्प्रकाशाचा पूर्ण लाभ पदरात पडला व तो पडल्यामुळे ह्या देहात असलेली अहंताही निखालस निघून गेली. ज्ञानाचे साधन तो आपला देह, त्याच्याच ठिकाणी जर वैराग्य, तर मग देहा संबंधियांचा स्नेह तरी कसा राहणार. अशाच अनुभवाने मी निसंग होऊन पृथ्वीवर संचार करीत असतो. स्वदेहामध्ये अहंता मुळीच कशी नाही हे जे तू विचारलेस त्याचे उत्तर हे मी तुला सांगितले. पुरुषाची अहंता जेव्हा नाहीशी होते तेव्हा प्रारब्ध योगाप्रमाणे देह चालत असतो. सुकलेले पान पडलेले असले तर ते वाऱ्याच्या धक्क्याने चहूकडे लोळत असते. त्याप्रमाणेच हे ह्याकरिता हे वीरा, जोपर्यंत ब्रह्म साक्षात्कारामध्ये वृत्ती लय पावली नाही तोपर्यंत जो खऱ्याखुऱ्या वैराग्याने राहतो तोच निर्व्यंग आणि परिपूर्ण पुरुषार्थी होतो. आता तू कदाचित म्हणशील की तुझाही एक गुरुवर असा कधीच विश्वास नव्हता, तर त्याकरिता आता सावध होऊन ऐक. तेच तुला आता विशद करून सांगतो. मीठ आणि पाणी एकत्र होताच ऐक्य रूपाने जसे समरसून जाते त्याप्रमाणे गुरु वाक्य कानी पडतात ज्याची वृत्ती विरून जाते त्याला साधक बाधकापासून पीडा होते असे म्हणणेच अगदी असंबंध आहे. जसे मेलेल्याला औषध किंवा गर्भाला दूध पाजता येत नाही तसे ह्या प्रकारे त्याला खरोखर कर्तव्य म्हणून उरलेले नसते. पण अशी अवस्था सर्वांना प्राप्त होत नाही. गुरुने कानात महावाक्य सांगितले व मनात आत्मस्वरूपाचा बोध झाला, पण तो फार वेळ टिकत नाही. बाह्य पदार्थाकडे लक्ष गेले की विक्षेप उत्पन्न झालाच. आसनावर बसले की स्वरूपस्थिती व आसन सोडले की संसार स्फूर्ती अशी एकदेशीय स्थिती खऱ्या योग्याला कधी शिवत नाही. देह आसनावर स्थिर असो की कर्मामध्ये तो वावरत असो, पण ज्याची वृत्ती सर्व काळ निश्चळ तोच निर्मळ आत्मयोगी होय. समरणांगणामध्ये परशुरामाच्या समोरासमोर येऊन भीष्माने त्याच्यावर निर्वाणीचे बाण सोडले. त्याला पैजेने जिंकले तरी भीष्माच्या समान वृत्तीत अंतर पडले नाही. ती समाधानात अगदी स्थिर होती. निर्वाण युद्धासारख्या थोर कर्मात सुद्धा समाधी मोडू नये हेच खरोखर साधण्याकरिता मी 24 गुरूंना विधीपूर्वक वंदन केले. देह स्थिर असला की वृत्ती स्थिर असावयाची आणि देह चंचल झाला की वृत्ती चंचल व्हावयाची. तर ती सबळ देवबुद्धीच समजावी. तो शुद्ध आत्मबोध नव्हे. प्रपंच पाहिला की वृत्तीला विक्षेप होतो. असा विक्षेप काढून टाकण्यासाठीच मी बहु गुरु साधन केले. निज गुरूंनी सांगून दिलेला जो परमार्थ तो साधण्यासाठीच प्रपंचातीलच अनेक पदार्थांना मी गुरुपद दिले. ज्याच्यापासून विक्षेप व्हावायचा त्यालाच मी गुरुपणा दिला. अशा युक्तीने साधन केल्यामुळे जग हे आपोआपच परब्रह्मस्वरूप झाले. पूर्वी गुरुनेच जर बोध केला नसता तर पृथ्वी वगैरेंनी काय बोध दिला असता. निस्वार्थ साधण्यासाठी मी गुरूंच्या साधनात पडलो. श्लोक 31. गुरूंनी सांगितल्याबरोबर हृदयात विज्ञान प्रगट होते, पण ते विद्युलत्तेप्रमाणे चंचल असते. त्याला स्थिरता नसते. मुळीच ते चंचल, ते कधीच दृढ होणे शक्य नाही. ते क्षणात भासते, क्षणात लुप्त होते. त्यामुळे साधकाला तळमळ लागून राहते. सापाच्या तोंडातले आम्ही सुटून गेले म्हणजे तो जसा सरफळत राहतो त्याप्रमाणे साधकांना वेदना लागून राहतात. आत्मभानाचा वियोग त्याला मुळीच सहन होत नाही. बाकी ब्रह्म हे अद्वितीय व नित्य असल्याचे सर्व ऋषींना संमतच आहे, पण त्यांनाही विचारायला गेले असता त्यातही अनेक विक्षेप उत्पन्न होतात. कोणी म्हणतात ब्रह्म हे सगुण आहे, कोणी म्हणतात ते निर्गुण आहे. ह्याप्रमाणे विद्वत्तेच्या अभिमानाने एकमेकांच्या युक्तिवादाचे खंडन करून मोठा कडाक्याचा वादविवाद माजवितात. कोणी म्हणतात ब्रह्म सप्रपंच आहे, कोणी म्हणतात ते निष्प्रपंच आहे. असे पाच जमून शब्दांची कचकच मात्र वाढवितात. प्रपंच दर्शनाने विक्षेपता उत्पन्न होते. त्यावेळी आत्मैक्य साधण्याकरिता सुबुद्धीने नाना पदार्थांच्या ठिकाणचे गुण गुरुरूपाने ग्रहण केले पाहिजेत. विद्वान लोकांकडे साधकांच्या प्रश्नाचे समाधान व्हावायचे नाही म्हणून विचारावायला त्या ठिकाणी मन धजत नाही. ह्याकरिता जेथून विक्षेप उत्पन्न होतो तेथेच ऐक्य घडते. ह्याकरिता अनेक पदार्थांना गुरुत्व देणे हेच उत्तम साधन मी योजिले. गुरुची जी लक्षणे सांगितली ती आत्मबुद्धीचीच साधने होत. तेव्हा त्याच्या तीक्ष्ण धारणेने विक्षेप सारा छेदून टाकला. त्या चंचलपणानेच
आत्मज्ञानाचे निश्चळ मूळ सापडले. दृश्य पदार्थ पाहिला तरी सुद्धा सगळे चित्स्वरूपच भासू लागले. पूर्वी माझ्या गुरूंनी जे ज्ञान दिले होते तेच अनेक गुरु करून विक्षेपाचे छेदन केल्याने मला दृढ झाले. मोक्ष गुरु हा एकच असतो, पण इतर गुरु त्याचेच ज्ञान दृढतर करण्यास साधनीभूत होतात. त्याचे यथातथ्य स्वरूप मी तुला पूर्वी सांगितलेच आहे. आता कर्म केले तरी प्रपंचाचे भानाभान मुळी कळत सुद्धा नाही. निजबोधाची खून पटल्यामुळे सदा सर्वदा समदृष्टीच होऊन राहिलो आहे. आता दृश्य पदार्थ डोळ्यांनी जरी पाहिला तरी तो दृश्यपणाने मुळी दिसत नाही. कर्मांची त्रिपुटी मुळी नाहीशीच होऊन गेली. इतका ज्ञानाचा प्रभाव अपूर्व आहे. यथेच्छ भोजन केले तरी निराहार लक्षण मोडत नाही. त्याप्रमाणे जगाशी संबंध ठेवला तरी आपला एकटेपणा मोडत नाही. समुद्रामध्ये लाटा खेळत असल्या तरी पाण्याचे ऐके काही सोडत नाही. त्याप्रमाणेच जगामध्ये वागत असताही मला दुजेपणाची वार्ता माहीत नाही. सद्गुरू चमत्कार मोठा अपूर्व आहे. सर्वांमध्ये सारा तोच भरून राहिलेला आहे. गुरुशिवाय रिकामे असे मुळीच काही उरलेले नाही. आता माझे जे मी पण आहे तेही गुरु आपणच होऊन राहिला आहे, आणि तुझे म्हणून बोलणारे तू पण आहे तेही सद्गुरू आहे असे तू समज. हे यदुराजा, अशा रीतीनेही पाहिले असता माझा गुरु एकुलता एकच आहे, त्याच्या दुसरेपणाची गोष्टच नाही. अशी ही सद्गुरूची कथा परमार्थाचा लाभ व्हावा म्हणून तुला सांगितली. असे म्हणून मोठ्या आनंदाने अवधूताने राजास आलिंगन दिले. निजबोधाच्या योगाने ते दोघे एकरूप होऊन गेले. अंतरंगाला अंतरंग भिडले. सृष्टी आनंदाने ओसंडून आली. तेने करून वाणीला खीळ बसली. उत्तर प्रत्युत्तर करण्याचे ती विसरली. तो हर्ष हृदय मंदिरात माविनासा होऊन घामाच्या धारा रूपाने बाहेर पडला आणि आनंदरूपी मेघ डोळ्यामध्ये भरून येऊन प्रेमाश्रूंचा वर्षाव करू लागला. अहंकाराची बेडी तुटली. संसार समुद्राच्या पैल तीराला पोचलो आणि अभेद्य अविद्या जिंकली म्हणून रोमांनी आपली गुढी उभारली. सर्वांग रोमांचित झाले. देहाचे भान समूळ नाहीसे झाल्यामुळे शरीर थरथर कापू लागले. संकल्प विकल्प मावळला आणि मनासह मनोरथ बुडाला. यदूने सारा जीवभाव गुरुनाथाला अर्पण केला. ते चिन्ह बाहेरही त्याच्या अंगावर दिसू लागले. तो अवधूत साक्षात दत्तात्रयच होता. त्याने यदुराजाला आलिंगन दिले आणि आत्मस्वरूप ज्ञानाचा त्याला अनुभव आणून दिला. दत्तात्रयाची शिष्य परंपरा म्हटली म्हणजे पहिला सहस्रार्जुन आणि दुसरा यदू आणि जनार्दन हा तिसरा शिष्य दत्ताने कलियुगामध्ये केला. आपल्याला गुरुप्राप्ती कशी होईल म्हणून जनार्दनाला अतिशय चिंता लागून राहिली. त्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये त्याला तिन्ही अवस्थांचा विसर पडला. परंतु देव हा भावाचा भोक्ता असल्यामुळे त्याची ती खरोखरी तळमळ जाणून श्री दत्तदेव त्याच्याकडे आले व त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर तत्काळ जनार्दनाला आत्मबोधाचे आकलन झाले व त्या बोधाच्या योगाने प्रपंचाचे मूळच मिथ्या करून सोडले. कर्म करून अकर्ता असणे तोच अकर्तेपणाचा बोध श्री दत्तांनी त्याला दिला. देहात असून विधी राहण्याचा बोधही त्याने आकलन केला. गृहस्थाश्रम न सोडता, कर्म मर्यादेचे उल्लंघन न करता आपल्या व्यवहारात वागले तरी आत्मबोध केव्हाही मिळत नाही असा बोध मनाने ग्रहण केल्यामुळे मनाचा मनपणाच नाहीसा झाला. ती अवस्था जनार्दनाला न आवरता आल्यामुळे तो मूर्छा येऊन पडला. तेव्हा त्याला तत्काळ सावध करून दत्तात्रय म्हणाले की असा प्रेमा ही सत्वगुणाची अवस्था आहे, करिता तो गिळून टाकून निजबोधानेच वर्तत राहा. तेव्हा जनार्दन पूजाविधी करून पायावर मस्तक ठेवतो आहे. तोच योग मायेच्या योगाने दत्तात्रय अदृश्य झाले. एकनाथ श्रोत्यांना म्हणतात, कथेमध्ये ही आडकथा झाली, ह्याबद्दल श्रोत्यांनी राग मानू नये. प्रसंगानुसार गुरुसंबंधी विचार निघाला म्हणून मीही गुरुचीच कथा सांगितली. माझ्या हातून ही मोठीच चुकी झाली. माझ्या गुरुची कथा मी चुकून सांगितली, तीही संस्कृतात नव्हे तर मराठीत. पण ही उगीच बडबड केली असे मात्र म्हणू नये. जो गुरुचा भक्त असेल तो ह्यातील हृदगत ओळखेल आणि जो निरंतर गुरुचे स्मरण करीत असेल त्यालाच ह्यातील मर्म कळेल. ज्यांची गुरुचरणावर दृढतर निष्ठा असेल, गुरु भजनाची ज्यांना अत्यंत आवड असेल, त्यांनी गुरुप्रेम संपादन केले असेल त्यांनाच ह्यातील गोडी समजेल. सद्गुरूचे नाव घेतले असता चारही मुक्ती मस्तक वाकवितात, परंतु गुरु भक्तांना मुक्ती मुळीच आवडत नाही. कारण गुरुचरणाच्या ठिकाणी नित्य मुक्तता सहजच असते. ज्यांच्या चरणाचे तीर्थ घेतले असता चारही मुक्ती पवित्र होऊन जातात आणि सारे पुरुषार्थ पायाला लागतात. ते गुरुभक्त त्रैलोक्यात धन्य होत. नित्य निराधार निर्धर्म व निर्विकार अशा चैतन्याचा सद्गुरूंनीच खरोखर जीर्णोद्धार केला. म्हणून सद्गुरू हेच सत्स्वरूप होत. सद्गुरूची कृपा नसती तर देवांची कोणी
वास्तपूस सुद्धा केली नसती. देवाला देव पण देणारा खरोखर एक सद्गुरूच. खरोखर सद्गुरूच्या कृपेशिवाय देव असूनही नाही सारखा झाला होता. त्याला देवपणाने ठिकाणावर आणून त्याचे भजन करावयास लावणारा एक गुरुराजच होय. त्या सद्गुरूची कथा मी चुकून बोललो, हा फार मोठा अपराध झाला. श्रोत्यांनी त्यावर क्षमा करावी. पण हे मी काही उगीच बोललो नाही. ते बोलावायला एक कारण झाले. ते असे की दत्तात्रयाचे शिष्य सांगताना जनार्दनाचेही स्मरण झाले. मी जरी जनार्दनाची आठवण करीत नाही म्हटले तरी तो मला आपला विसर पडूच देत नाही. तो हट्टाने निरंतर अहोरात्र मला आठवण देतच असतो. मी जिकडे विसरावायला जातो तिकडेच तो येऊन उभा राहतो. मी जरी त्याच्याकडे न पाहिले तरी ते माझे न पाहणेही तोच होतो. घट आकाशाला सोडायला पाहतो पण आकाशच घटाला सोडित नाही. त्याप्रमाणे जनार्दन हा रात्रंदिवस मागे लागलेला आहे. मी त्याची गोष्ट करीत नाही पण तोच माझ्या मुखात वक्ता होऊन राहतो. असे बळजबरीने तो बोलावायला लावतो. तेव्हा आता मी करावे तरी काय? मी एखादा दृश्य पदार्थ पाहाव्यास बसतो. तो त्या दृश्य पदार्थाच्या आत बाहेर जनार्दनच दिसू लागतो. बरे कानाने काही ऐकावायला जातो तर त्या शब्दामध्ये जनार्दनच शिरून बसतो. आता मी ऐकूही नये आणि पाहूही नये असे म्हणून उगाच बसलो तर त्या उगेपणाच्या रूपानेही जनार्दनच दिसू लागतो. असा खरोखर मी अडकून पडलो आहे. जनार्दन काही विसरू देत नाही. मी सर्वस्वी अपराधी आहे. श्रोत्यांनीच यावर उपाय सांगावा. तेव्हा श्रोते म्हणाले, हे मोठे आश्चर्य आहे. ह्या बोलण्यात अहंभाव असा मुळी दिसत नाही. ह्याच्या बोलण्याचा अभिप्राय पाहिला तर प्रेमाचेच भरते येते. तुझ्या शब्दांचा विचार केला तर ते क्षीरसागराहूनही खोल दिसतात. तुझ्या प्रेमाचा जिव्हाळा काही अपूर्व आहे. आम्हाला स्वानंदाने डोलावेसे वाटते. तू जे गुरुबद्दल निरूपण केलेस ते प्रेमळ ब्रह्मज्ञानाचेच स्वरूप आहे. त्यामुळे आम्ही फार समाधान पावलो. तुझ्या निरूपणाला दूषण ठेवण्याला जागाच नाही. गुरुचे स्मरण नित्य करीत असावे हे तत्व गुरुनेच आपणच सांगितले. अमृताची मेजवानी पुरे कोण म्हणणार? आणखी ह्यावरून जनार्दनाच्या ठिकाणी तुझी भक्ती अलोट आहे ही गोष्ट आम्हास कळून चुकली. निरूपण केवळ अपूर्व होऊन त्याला रसाळपणाही प्राप्त झाला. तू मूळ कथा निरूपण केलीस किंवा आडकथा सांगितलीस तरी तुझ्या निरूपणाची गोडी दुसऱ्या कशाला कधीच येणार नाही. शुद्ध निरूपणाने तू गुरुचे वर्णन करतोस आणि ते करून आपल्याला अपराधी म्हणून घेतोस. यावरून तुझी बुद्धी किती एकरूप झाली आहे हे दिसून येते. विनय धरून श्रोत्यांचा मान मात्र अधिक वाढवितोस. तुझी जी अपराध बुद्धी ती भगवतपदीच लीन झालेली आहे. तेव्हा अपराधीपणाचीही शुद्धी झालीच. खराखुरा ज्ञानी तूच आहेस. गुरुच्या स्तवनामध्ये तल्लीन होतोस तेव्हा मूळ कथा विसरतोस. प्रेमाचे लक्षण असेच असते हेही आम्हास उत्कृष्ट रीतीने कळून चुकले. आणखी श्रोते म्हणाले, आमच्या मनाला मोठा विस्मय वाटत आहे. करिता पुढील ग्रंथात सुरुवात करून मूळ कथा सांग. संतांच्या ह्या भाषणाला मान देऊन त्यांचे चरण शिरसावंद्य करून पुढील कथा सांगतो. श्रोत्यांनी लक्ष द्यावे. याप्रमाणे त्या अवधूताने यदूला परमार्थ सांगितला. त्या भाषणाने अत्यंत समाधान झाले. त्यानंतर तो स्वस्थ राहिला. श्लोक 32. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, ह्याप्रमाणे राजाला ब्रह्मज्ञान सांगून त्याचे समाधान झालेले पाहून तो अवधूत त्याला विचारून जावयास निघाला. तेव्हा राजाने धावत जाऊन त्याचे पाय धरले आणि मोठ्या प्रेमाने त्याची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा त्याच्या पायावर मस्तक ठेवले. जा असे त्याला मुळीच म्हणवेना व राहा म्हणावे तर स्वामित्व दाखविल्यासारखे होते आणि विवेक तर दुस्सह वाटू लागला. त्यामुळे बोलणे सर्वोपरी खुंटले. ती त्याची अवस्था पाहून श्री दत्तात्रयाला करुणा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून प्रसन्न मुद्रेने सांगितले की आजपासून तुझा व माझा कधीच वियोग होणार नाही. असे त्या राजाधिराजाला आश्वासन देऊन श्री दत्तात्रय निघाले. जितक्या आनंदाने ते आले होते तितक्याच आनंदाने ते निघून गेले. राजा अत्यंत प्रेमाने समाधान पावला आणि निजात्म बोधाने निरंतराचा सुखी झाला. श्लोक 33. उद्धवाला समोर पाहून श्रीकृष्ण म्हणाले, यदुराजा हा आमच्या पूर्वजांचाही पूर्वज व राजांचा मुकुटमणी होता. तू म्हणशील की मला त्याचे नावही माहीत नाही. तेव्हा तू सांगतोस हे मोठे अपूर्व वाटते. पण बाबा त्याच्याच नावावरून आम्ही सारे वीर आपणाला यादव असे म्हणून घेतो. तो नंदाचा पुत्र श्रीकृष्ण आनंदाने पुन्हा म्हणाला, तोच यदू आमचा पूर्वज होय. त्याने दत्तात्रयाबरोबर ब्रह्मज्ञानाचा संवाद केला. श्री दत्तात्रयाच्या भाषणातील हृदगतावर विश्वास ठेवल्यामुळे सर्व संघ परित्यागाची पात्रता यदूच्या अंगी आली. जो संघाला सोडून दूर गेला त्याने फक्त संघ त्याग केला असे म्हणावे. पण संघात असून जो स्नेह सोडून देतो तोच संघमुक्त झाला म्हणून समजावे. आकाश सर्व ठिकाणी सर्व पदार्थांना व्यापून असते.
पण ते कशालाच स्पर्धा करीत नाही असे असणे ह्याचेच नाव संघमुक्तता. पण त्याहूनही विशेष संघमुक्तता यदूच्या हाती आली होती. उद्धवा, तीही कथा आता सांगतो ऐक. खरोखर तो सर्व संघात असताही दत्तात्रयाच्या बोधाने संघाची कथा वार्ता सुद्धा त्याला जाणवत नव्हती आणि ह्याचेच नाव विशेष मुक्तता. मला पूर्व द्वैताची संगती होती, ती जाऊन मी आता निसंग झालो आणि ह्या दोन्ही गोष्टी मुळी खोट्या आहेत. मी सर्वातूनच विनिर्मुक्त झालो आहे. दोर कधी साफ होत नाही, पण त्याच्यावर साफपणाचा आळ येतो, तोही दोरानेच नाहीसा होतो. हा आत्मभ्रम भ्रांतीमुळे कल्पलेला असतो. दोर तो दोराच्याच स्वरूपाने असतो, भ्रमिष्ठांच्या मनामध्ये मात्र सर्प म्हणून भासतो. असे जे द्वैताचे वेळ ते सुटल्यामुळे राजालाही सावकाश समाधी लागली. ऐक्य भावाने समबुद्धी होणे तिलाच निज समाधी असे म्हणतात. तीच समाधी खरोखर राजाला प्राप्त झाल्यामुळे तो ब्रह्मस्वरूपाला पोचला. कृष्ण उद्धवाला म्हणाले, तूही अशाच्या वंशामध्ये जन्म घेऊन जर ब्रह्मज्ञान संपादन न करशील तर तो पूर्वजांना कमीपणा येईल. ह्याप्रमाणे श्रीकृष्णांनी तिरस्काराने उद्धवाला बोलून अद्वैतावर झटून पडण्यासाठी त्याच्या उत्कंठेवर आणखी एक फूट चढविले. आधीच विषारी काळा सर्प त्यात त्याच्या शेपटावर पाय दिला तर तो रागाने दंश करायला धावतो, कोणालाच आवरत नाही. त्याप्रमाणे उद्धवाला आधीच अनुताप झालेला, त्यावर श्रीकृष्णाने त्याचा तिरस्कार केला तेव्हा तो परब्रह्माला गिळण्यासाठी मनातून अगदी खवळून गेला. त्या कृष्णाचा आणि उद्धवाचा संवाद पुढील अध्यायात आहे. त्यात गुरु शिष्याचे लक्षण सांगितले जाईल. चतुर श्रोत्यांनी ते श्रवण करावे. एका जनार्दन म्हणतो, कृष्ण मुखातील भाषण फार गहन आहे. ते जरी मला नीट सांगता येत नाही तरी त्याच्या स्वाभाविक गोडपणाने अंतःकरणाची तृप्ती होते. साखरेचा बोळ केला तरी त्यात कडूपणा येत नाही. त्याप्रमाणे हा ग्रंथ जरी प्राकृत भाषेत झाला तरी त्यात स्वानंदच परिपूर्ण भरलेला आहे. सोन्याचा जरी गोटा बनविला तरी तो काही दगडाच्या मोलाने विकावायचा नाही. त्याप्रमाणे भागवत जरी प्राकृतात झाला तरी ते आत्मज्ञानाला काही मुकले नाही. मोत्याकरिता समुद्रामध्ये बुड्या देतात, तेच मोती घरातल्या विहिरीत सापडले म्हणून कोणी फेकून देईल तर तो मूर्खच समजला पाहिजे. तद्वत संस्कृत भाषेचा अभ्यास करून मोठ्या माराकुटीने परमार्थाची गाठ पडते. तोच परमार्थ जर मराठी भाषेमध्ये मिळाला तर त्याची उपेक्षा करू नये. श्रीमंत व पक्का रत्न परीक्षक आहे, त्याने जर अकस्मात धुळीत पडलेला हिरा पाहिला तर तो गाठीला बांधून घरी आणल्याशिवाय राहत नाही, कारण तो खऱ्या ज्ञानाने परीक्षक असतो. त्याप्रमाणे जे कोणी ज्ञाते व विद्वान लोक असतील त्यांनी हा ग्रंथ मराठी असे पाहून त्याचा अवहेर न करिता नीट परीक्षा करून चित स्वरूपी रत्न मिळविण्याचा यत्न करावा. शूद्र दृष्टीनेच पाहावयास लागले तर साक्षात व्यासाच्या ग्रंथाला सुद्धा नावे ठेवता येतील. मग ही तर काय मराठी कविता आहे. ह्याकरिता कुटिलता सोडून देऊन ती वाचावी. ज्यांना आत्मसुखाची आवड आहे ते प्राकृतातील खोडी काढीत बसणार नाहीत. ते ज्ञान रहस्याची गोडीच ग्रहण करतील, कारण त्यांना परमार्थाविषयी फार तळमळ असते. जे खरोखर परमार्थी आहेत तेच ह्या ग्रंथाचे अधिकारी होत. ज्याची भागवतावर भक्ती आहे त्यांना निजसुख प्राप्त होईल. ज्यांची भागवतावरच भक्ती नाही, जे रिकामेच विद्वत्ता मिळवतात, तेही जर निंदा न करतील तर पुढे त्यांनाही भक्ती प्राप्त होईल. त्यांच्या मनामध्ये नेहमी निंदाच असते, त्यांना कधीच सद्गती मिळत नाही. निंदा हे सर्व पातकात श्रेष्ठ पातक आहे. हिच्या एवढा दोष दुसरा कोणताच नाही. निंदकाचे नाव घेतले तरी सुद्धा वाणीला दोष लागतो. ह्याकरिता तिला प्रायश्चित्त देण्यासाठी राम राम म्हणावे. परंतु निंदेमध्ये सुद्धा स्वार्थ दिसून येतो, कारण निंदक हे भक्ताचे हितच करीत असतात, कारण ते आपले नुकसान करून घेऊन दुसऱ्याचे सारे दोष धुवून काढतात. याकरिता श्रोत्यांनी गुण आणि दोष दोन्ही सोडून देऊन स्वस्थ असावे. ज्यातील वक्ता स्वतः श्रीकृष्ण आहे त्यातील ज्ञान अत्यंत सुरस असेल हे काय सांगावयास पाहिजे. हे श्रीकृष्णाचे आणि उद्धवाचे ज्ञान अज्ञानाचे तात्काळ निरसन करते. म्हणून एका जनार्दन विनंती करतो की चित्त देऊन श्रवण करावे. याप्रमाणे श्री भागवत महापुराणातील एकादश स्कंदामधील श्रीकृष्णोद्धव संवादामधील यदु अवधूताचा एकनाथकृत टीकेचा 9वा अध्याय संपूर्ण झाला. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. अध्याय 9वा समाप्त.